देव सगळं देतो ना, सुख पदरात टाकतो, सर्व सुखले आलो सर्व आनंद निर्भर, कधी मिळालं सदा नाम घोष करू. हे सगळं दिल्यानंतर आम्हाला आम्ही केलंय हा गर्व निर्माण होतो. कुणीतरी दिलंय याची जाणीवच राहत नाही आणि या अहंकारामुळे आम्ही या कल्पनेच्या बाधेत अडकतो. नको विठ्ठला, आम्हाला सत्य जाणीवपूर्वक माहीत असावं की हे जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. आज जे काही सामर्थ्य आहे, जी काही अवस्था आहे ते तुझ्यामुळे. वाईट आमच्या कर्माचं आहे, पण चांगलं तुझ्या कृपेनं पदरात पडलं. याची जाण असली की आमच्याकडे सुख आल्याशिवाय राहत नाही. मला माहीत असावं, घालोन या भार राहिलो निरविले संती विठोबास. हे ज्याने निरवलंय ना, निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे, तो विठेवरचा मालक आहे. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला, चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला. देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, देव असून वचन मोडलं? देव म्हणले, स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. भक्ताचं रक्षण हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं, जे प्रत्येक वचनाच्या अगोदर पाळणार आहे मी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण जी देव होय करू. किती करावं देवाने दादा, ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जरी तोड नाही. ओ बाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय पाप अभंगाला जोड टाळचे बळ्यांचे, अभंगाला जोड टाळचे बळ्यांचे. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी, मातीला अगार विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला तू विडा कुंभार. आकाश जय पाखेरे पाखरा, आकाश जय पाखेरे पाखरा, जोडी सोन्याचा पिंजरा, जोडी सोन्याचा. पाहुडी चालती म्हणा, पाहुडी चालती, हरी बोल. पाहुडी चालती राहिलेल्या ध्वंचार. अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका, आणि तेवढं बी येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा. कळलं तिलाच कळलं, हळू त्यांचा आवाज जरा. पाहुली चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची. अरे बोल. पाहुली चालती हळू, पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हाबाचा विठोबा शहरी. कान्हाबाचा विठोबा, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव,
राजेत चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वय देव? टोचतो बिचतो तुम्हाला का देव म्हणतो तो नाही तो नाही तो नाही असं करतो का आज वाटाळी. प्रत्येकाच्या हातात टाळी मुखात नाम विटेवरच्या मालकापर्यंत फटकनाट गेला पाहिजे. अर्धा आयुष्य ह्याच्यातच गेले. तुझ्यासाठी गेले वनात तुझ्यासाठीच गेले नालायक शेड केले. दलिंदर आहेत माणसं. खरंच बुद्धिमत्ताच्या कनिष्ठतेचं नवल वाटतं मला. अरे शाहिस्तानाच्या लाल मालाच्या हल्ल्यात शाहिस्तानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली क्या में लड़की उठा ली. शाहिस्ता शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगाम दे. शिवा के मावले है वो ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. औरत जात को माँ समझने वाले हिंदू है वो औरत जात की इज्जत करे. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको शाहपना? तुमने उनकी बहु बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत लूट ली. तुमने शत्रुत्व के कारण औरत जात की तरफ भी गंदी नजर से देखा. अपने स्वार्थ के लिए उनका इस्तेमाल किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा. लेकिन विश्वास के साथ कहता हूं बेगम बेटी उनकी हो या अपनी हर धर्म जात की औरत को माँ की तरफ नजर से देखने वाले शिवा के मावले है वो शत्रुत्व निभाएंगे. इज्जत शोहरत नाम रुतबा सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन जवान देता हूँ किसी भी धर्म जात की बेटी हो हर औरत को बा इज्जत छोड़ देंगे वो शिवा के मावले. परवरिश अलग है उनकी. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेच प्रखरता तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य हवं तर सत्य आहेत आपण. देवाच्या धर्माच्या नावाखाली काहीही करायचं नसतं. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव हा कसला धर्म? नवरात्राचे उपवास दुसऱ्या दिवशी बोकड देवी कुपती म्हण पोत्यात घालून आणला पाहिजे. हा कसला परमार्थ? जयाचे आही कदड नाही तयासी परित्र पुस्सी काही. नामदार फार गोड सांगतात. नामदार म्हणतात आमचं आयुष्य म्हणजे कल्पनेची बाधा. कसं? नामदारांचं वर्णन आहे बघा. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. लटके झाले कटके गाडगे एवढे राळे. आता हे नामदारांचे कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. लटकं म्हणजे खोटं कुटाणं. कटके म्हणजे कुटाणे. खोटे कुटाणे झाले. नामदार म्हणले चिमणी उडत होती उडता उडता चरत होती आणि चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. माणसं म्हणले महाराज आहे ना तुम्ही खोटं बोलता? आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललो तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरं आहे कल्पनेची. माणूस असत्यात जगतो. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरले पिले 12 हाती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? हं ऐका कीर्तन ढेकळं मिळ लागणार आहे रे. मनात का सौगीत काय? मुक्ताई सांगते बघा. मुंगी उडाली तिने गिळीले. आमचं असं आयुष्य असंच चाललंय. नको तेव्हा सत्य कळावं आम्हाला. आम्ही कोण आहे कशामुळे आहे आणि कशासाठी जन्माला आलोय. ज्या दिवशी कळलं ही संत मंडळी त्या दिवशी अहंकार नाही करणार. आजपर्यंत आमचं आयुष्य कल्पनेची वादा न हो कवणे काढी ही संत मंडळी कल्पनेची बाधा न हो कवणे काढी ही संत मंडळी सुखी आसो. ही संत मंडळी सुखी आसो. सुखी आसो. सुखी आसो. इतकं दे देवा इतकं दे देवा आमाप दे. पण जे दिलंय त्याचा अहंकार लागता कामा. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जावं. अहंकार कोणालाही येत नाही. आपल्याला अहंकार नाही. आपण वाऱ्यातच आहे फक्त. आपली वाऱ्यानंच जिरवली.
नुसतं कुणी म्हणावं ताई कीर्तन छान केलं, ताई मंडपावरच. आता ताईला अक्कल पाहिजे, जी मनलाय त्यानं कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय ती कुठं लय शान आहे महाराज बरं का. म्हणून कौतुक कोणाचं मनावर घ्यावं हे आपल्याला कळलं पाहिजे. तयाचा हरिक जगाच्या मालकाने करावं. अहंकार येतो देवा, नको. तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी तुका म्हणे जाण व्हावे लहानाहूनही. आम्हाला बरोबर चांगलं माहीत पाहिजे, जाण पाहिजे या गोष्टीची की आम्ही नाही आहेत, आमचं जे काही आहे. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. तेव्हा अहंकार येत नाही, पण आम्ही अवस्था बेकार करून ठेवली. मग आता माणसं म्हटले ताई आतापर्यंत काहीच कळलं नाही. नामदेवराय म्हणले काही हरकत नाही, हे चांगलं वाईट खरं खोटं नाही कळलं तरी काही हरकत. कमीत कमी एवढं तरी समजून घ्या, हरिमुखे मुखात नाव तरी असावं. तिच्या मुखात देवाचं नाव आहे, कल्याण फिक्स आहे. आज संजय दत्तांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा आहे. खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या संकीर्तनात आहे, बहीण म्हणून सांगते त्या प्रत्येकाचा विठेवरचा मालक कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. संकीर्तन सोहळा नाव संजय आहे की रे, अखंडितपणे विजय आहे तो संजय. ते संजय धृतराष्ट्राला सांगतात बाबा ही जी तुझीच बसवल्यात ना गादीवर, हे बरोबर खरं खोटं धर्म अधर्म ज्याला कळतंय तो संजय आहे. आणि त्या संजयांचं नाव ज्यांना आहे त्यांना ही धर्म अधर्माची जाण आहे, म्हणून तर हा संकीर्तन सोहळा आहे. आई वडिलांनी विचार करून नाव ठेवावं लागतं बरं का. आणि देवाधर्माची नावं असावी, हो की नाही. अगदी सामर्थ्यवंत नाव आहे. या विषयाकडे ताकद आहे. मग आम्हाला खरं खोटं कळावं देवा, आम्हाला समजावं. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेला बघा बरं, विचारून बघा. सुतक न गाऊ गावाला विचारून बघा महाराज. मधाचं काम आहे ती गोडवाच देतं, विषाचं काम आहे ती मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. ती तुमची परिस्थिती बघत नाही, ती तुमची स्थिती बघत नाही. तुम्ही शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव घ्या, तुम्ही कुठेही घ्या, त्या देवाच्या नावाचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय हरत नाही, कारण त्याचा मूळ गुण पुण्य. पुण्याशी गणना काही नाही जमलं तरी चालेल देवा. ज्यामुखी निदान, निदान म्हणजे कमीत कमी आपण मिनिमम पेक्षा निदान एवढं तरी. काही नाही जमलं तरी चालेल, पण कमीत कमी भजन करायची ताकद पाहिजे. आमचं कुळ पावन आहे, काय करावं काही नाही, फक्त प्रेमाने भजन. विठोबाय हरी विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. अगदी सामर्थ्याने चालू असला नामस्मरण सोहळा काही नको देवा. अंकाराचा वाऱ्याने लागोऱ्याचे सांग माझ्या विष्णू भाविकाची माझ्या पांडुरंग पांडुरंग. कमीत कमी देवाचं नाव मुखात यावं एवढं तरी प्रारब्ध आमचं कर्म सत्य असावं. काही नाही देवा एवढं जमलं बाद झालं. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज संजय दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबातीलच त्यांचे मेवणे आमचे कल्याण भाऊ यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा बघा. त्यांचं अभंगातच नाव आहे, नामा म्हणे तया असावे कल्याण. हा त्यांना माहिती शिवणारे कल्याण आहे म्हणून आपलं नाव होतंही कल्याण आहे महाराज बरं का. नामदेवरायला माहित होतं काय की कल्याण कीर्तन ठेवणार आहे म्हणून. नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण. आता आपल्याला कल्याणच आहेत ना महाराज, दुसरे कोण आहेत. आधी त्यांना माहित असावं, नामा म्हणे तया, तया म्हणजे आम्ही, वैष्णव म्हणजे आम्ही ना. नामा म्हणे तया असावे कल्याण बरं का. कशामुळं ज्यामुखी निदान. कल्याण दादा ते बसलेली समोर. हा तुम्ही कल्याण येतोय बरं बरं. तुमच्याकडे कल्याण करायची ताकद आहे म्हणायची. सामर्थ्याने आमच्या कल्याण भाऊच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा. अगदी कसं असतात ना, रक्ताची नाती एखाद्या वेळेस दगा देतील, पण भक्तीची नाती दगा देत नाही. आणि रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीच्या नात्यांमध्ये जास्त सामर्थ्य असतं. पण तुमचं आमचं हे भक्तीचं नातं आहे, ज्या सामर्थ्याने जोडलं गेलं. आणि त्या भक्तीच्या नात्यामधलं अनेक वर्षापासून चालू असलेलं नातं म्हणजे आमच्या मामांचं.
आमच्या मामांच्या माध्यमातून, आणि फक्त माझ्याशीच नाही, वारकरी संप्रदायातील प्रत्येक कीर्तनकाराशी, आणि एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या, 61वी मुलगी, कपिला षष्ठी, एकूण किती लेकरं? 61. माय किती लेकरं? माय बोलत जा. अगं तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला बी गेल्या महिन्यापासून सवय लागली, तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही. नाही पण खरंय, तुम्ही घेतले त्याला जागले महाराज बरं का. या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाली. माय मावल्या, महाराष्ट्राला सुद्धा कळलं असं, ज्या बाईला आपण कमी समजत होतो त्या बाईमुळं सरकार एकेरी उभा राहिलं. एवढी ताकद बाईमध्ये असते दादा. नवरा कुठला त्या पक्षाचा असं ना, हिनं विचार केला 2000 कुठून आलतो? कमळाकडून आलतो. नवरा कुठल्याही पक्षाचा असू द्या, बायकोनं जाऊन कमळच दाबून आल. काय तुमचं लय माय, तुम्ही लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. बिडीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे तुम्ही. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. हे बोलत्यात त्याचं कारणच तुम्ही आहे. काय लागतं रे बायकोला? अरे लक्ष्मी दादा तुमची, 2 शब्द प्रेमानं बोलत जा. अरे अख्खा समाज तिला बोलतो दादा. अरे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे. काही लागत नाही रे बायकोला. वाजवीत जा टाळ्या कावा तरी ह्यांच्यासाठी बी वाजवीत जा. जिंदगी घालवी त्यांनी तुमच्यासाठी. बर असं अरे वा, काय प्रेम करत जा रे. काय फरक पडतो बाईचा आदर केला तर? लय अवघड आहे तुमचं. ती पुरुषांची पुरुषप्रधान संस्कृती. बाई चपली पाशी ठेवायची, डोक्यावर घेतली की नाच होती. ऐकत जा रे. जगाचा मालक ऐकायचा. आपण ऐकलं म्हणून काय झालं? पंढरीचा मालक पंढरपुरात सगळ्यात पहिल्यांदा बायकोमुळं चालतं. ती रखमाई रुसली होती, तिला वनवायला चालतं, नाही तर काही कारण नव्हतं. ते आता कर्माचा भाग झाला म्हणा तो विषय, काहीतरी कारण असावं म्हणून आपण म्हणतो. तो अधिकार वेगळा झाला. पण मी सांगते तुम्हाला, माय लय ताकद आहे तुमच्यात खरंच. आणि तुम्हालाही सांगते, जरा थोडंफार कौतुक करत जा बायकोचं. अरे तिनं संसार सांभाळावा. पुरुषांना परमार्थ करावा लागतो, तेव्हा देव भेटतो. बाईने संसार जरी सामर्थ्याने सांभाळला ना तरी तिला देवाचं सामर्थ्य भेटतं. एवढी ताकद तिच्या संसारात असते. तिनं नवरा जरी नीट सांभाळला ना तरी जगाचा मालक तिच्यावर कृपा करतो. काही लागत नाही. अहो तुकोबारायांना विठेवरचा मालक भेटला, यात काय नवल आहे? आवलीसाठी सुद्धा आलाच की. तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची आवली. तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना तुम्ही बसलेले? थोडेफार शेतकरी आहात का दादा? शेतकरी आहात का? टू बी अ प्राऊड फार्मर. शेतकरी आहात याचा स्वाभिमान बाळगा. आपल्याकडं पैसा कमी जास्त असेल तरी चालेल, पण आपल्या बापानं लाचारीचं न खाता स्वाभिमानाचं कष्टानं खायला शिकवलं. ह्या धर्मात जन्माला आलोय आपण. त्यामुळे शेतकरी आहात हे कौतुकाने सांगत जा. अरे स्वतःच्या जीवाचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या अवलादीत आहे त्याला शेतकरी म्हणायचं. जे जनावरात आणि माणसातही फरक करत नाही त्याला शेतकरी म्हणायचं. अरे जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर असतो ना तेवढाच जीव शेतकऱ्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. एवढं मोठं म्हणजेच त्याला शेतकरी म्हणायचं. पण इमानदारीनं सांगा की रे दादा, प्रामाणिकपणे सांगा, आर्मीत भरती होणारी पोरं सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची? ही आर्मीची पोरं भरती होतात सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची? सामान्य कुटुंबातली. हातावरची पोटं ज्या मायबापाची ती देशासाठी देह पणाला लावतात. बरं चला, वारकरी संप्रदायात शिक्षण घेणारी मुलं, वारकरी संप्रदायाचं वैभव, स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. सगळ्यात प्रथम 4 वर्ष अध्ययन करावं पोराने, बाहेर पडावं, परमार्थ शिकावं, सामर्थ्याने जगाला सांगावं. सोपं सांगते. स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय पेलवायची ताकद जी मुलं ठेवतात ती सामान्य कुटुंबातली का जागीरदाराची? सामान्य कुटुंबातली. बरं चला, वृद्धाश्रमात माय बाप जागीरदाराचं आहे का शेतकऱ्याचं? जागीरदाराचं. जागीरदाराचं पोरग कुत्र्याचं नाक सुद्धा पुसतं, पण बापाची शिंकही त्याला सहन होत नाही होत. आमचं शेतकऱ्याचं पोरगा फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बाप स्वतःच्या घरात स्वतःच्या मनगटाच्या बळावरच सांभाळेल. एवढे संस्कार चांगले असतात त्याच्याकडे.
आणि काय रे सामर्थ्याने रे, मी व्यासपीठावर सांगते, माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना, तरी तो तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे चांगले संस्कार माझ्या धर्मांमध्ये आहेत. 100 एखादा वाया गेला म्हणून तुम्ही 99 पोराला नावं ठेवू शकत? एखादा असतोच, त्याचं कर्म वाईट आहे. पण आजही आमची पोरं सामर्थ्याने मोठे होण्यासाठी जीव पणाला आईबाप सांभाळतात, देव मानतात आईबापाला. उगच काय बोलायचं म्हणून बोलायचं नाही. ताकद रे दादा, शेतकरी आपण. शेतकरी कसं प्राऊडली सांगत जा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो, तो काय सॉक्स घालून नांगर धरतो, थुक्यात काटा दिसाय 2-4 वेळा तरी लावायला लागतो. आता काटा मोडलाय जिजाला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या बापाला. अहो जो मिळावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी ज्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खातात तरी ज्यांना देव मिळत नाही असा अशक्य विठेवरचा मालक हिच्या पाठीमागे धावतो. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला? विठ्ठला कळतंय की हो आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचतंय मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. तुकोबारांना भाकरी देऊन विठुरायासाठी पाठीमागं यावं जिजाने. जाग्यावरच विठ्ठल, आता तरी बघू द्या काटा आम्हाला. विठेवरच्या मालकानं पाय हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला? सरपंचाला नाही, पण सरपंचनीला भलताच राग आला. तुमची नाही, पंढरपूरची मानासर का, आम्ही तिलाच मानतो. आमच्यासाठी राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या तया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, देवराया. राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या तया, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती पिसी द्यावी काकुलती, वेगळा नावा तो हरी मज तिराचे बुद्धरी. म्हणून जास्त पैशाची काळजी करत जाऊ नका. जिथे विठेवरचा मालक आहे तिथे लक्ष्मी आल्याशिवाय, जिथे सामर्थ्यवंत पंढरीचा मालक आहे लक्ष्मी तिथे असतेच. कुठलेच संत गरीब नव्हते, लक्षात ठेवा. जागीरदार आहेत सगळेच या विषयाकडे. मग काय विठेवरच्या मालकिनीला राग आला का हो विठ्ठला, त्रैलोक्याचे नाथ जगाचे मालक तुम्ही, वृक्षाची बाण हाले ज्याची सत्ता एवढा अधिकार तुमचा आहे. मुंगीच्या पायातल्या पैंजातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना वय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की माय, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का हो मामा? देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. आमच्या तुकोबाची अर्धांगिनी तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. कधी विचार नाही केला बायका लेकरांचा. अरे नवऱ्याची साथ नसतानाही, नवऱ्याने संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं असतानाही ज्या बाईनं नवऱ्याच्या विश्वासावर अखंडितपणे संसार सांभाळला, विठेवरच्या मालकाचं स्थान घरातल्या मालकाला दिलं, अशी पतिव्रत असणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? तुम्हीच करा विचार, काय ताकद असतं ना बाईत. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत गेलंच नाही. आपल्याला समाजच पुरेसा आहे. आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा आमच्या संजय दादाच्या वाढदिवसानिमित्त ठेवला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं.
2-4 तरी खौट बोलणारच. त्याला काय असतंय, पैशाचा उता आलाय, लोकांचंच खायचं लोकांनाच द्यायचं, त्याला काय असतंय. समाज रे तू काही, तुम्ही काही करा आयुष्यात, तुम्ही किती चांगलं करा त्याला चांगलं दिसत. काही करा तुम्ही आयुष्यातून, जीव घाण टाका, लोकांना चांगलं दिसत, वाईट थोडं होऊ द्या, दिसल्याशिवाय राहत. समाज होतो अनंत वाचाळ बरळती. तुम्ही आयुष्यभर चांगलं वागा, समाज लक्षात ठेवणार नाही. तुम्ही एकदाच चुका, समाज आयुष्यभर तेवढंच लक्षात ठेवल्याशिवाय राहणार. कुणी असू द्या. पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नेबळाट होतं, त्याला काय कळा होती बाई, नुसतंच उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काही नाही येड्याला, पण नाचू नाचू जिरी होतं. अरे करू काय, मरू का. समाज पण इतका बेकार आहे दादा, काय सांगायचं तुम्हाला. गोरी बायको केली तरी म्हणतो बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतो आई ग याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का त्याला. अरे बायको तर करू दे बाबा, परमार्थाचं मरू दे. समाजात तुकोबाराय म्हणले, लोक जैसा हो कदरिता धरवे ना, लोकांचं तोंड वकारी, याला कुठे हात लावता येतो का दादा. या विषयाकडे ताकद आहे, एवढी ताकद माय, लय ताकद माय आपल्यात. पण जेव्हा आपल्याकडे चुकीची नजर येते तेव्हा तो व्यक्ती राहत नाही. मग काय, नारदांनी विचार केला, आता आपली परिस्थिती अवघड आहे. 60 मुलं आणि 1 मुलगी. विषयाकडे आलात का. 60 मुलं आणि 1 मुलगी. तिचं नाव कपिला षष्ठी. एकूण लेकरं किती. 61. कुणाला. नारदीला. आधी नारदाची नारदी झाली, पुन्हा तिला लेकरं नारदीच महाराज बरं. 61 लेकरं. 2 ना माय. आपल्याकडे 2 आहे, किती जीव दमतो. आम्ही 3 आहे. माझ्या आईला आम्ही 3, मी मोठी, माझ्यापेक्षा लहान बहीण आणि त्याच्यापेक्षा लहान भाऊ, आम्ही 3च आहे. तरी माय म्हणते, म्हणजे माझी आई म्हणते, एकावर बास केलं असतं किती बरं झालं असतं, कशाला 2 पैदा केले ते काय माहिती म्हणते. म्हणजे मी गुणाची असं नाही, पण तिला 3चा त्रास सहन होत नाही महाराज बरं का. अहो साधी आईला एवढा त्रास आहे. माय घरात 2 असू द्या, देव कधी 2 नीट देत. एक शहाणा असतं, एक शानं खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, सगळं ऐकतं. दुसरं माणसं बघून मुदाम करतो. ती पाहुणा आल्यावर उड्या मारतो. त्याला माहित आहे माणसात काय करते, ती जातो खात्याली करते ते काय. पाहुणा गेल्यावर झपक का खाणं होईना, ती माणसात मजा करून घेतो महाराज बरं का. लय अवघड आहे. आता 2 एवढी तरा, 61 किती असेल. नारदी म्हणली, एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक बुजतं, एक असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला बरा. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जाग्यावर आली, शिंडी शिंडी, पुन्हा लुगड्यातलं धोतरा. नारद म्हणलं सुटलो काय की. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविण्या पाण्याच्या बाहेर, हातात विना, गळ्यात विना, हातात चिपळ्या, नारायण नारायण नारायण. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव, कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळात पण तेवढी बऱ्या काळा लय सोसलं ग. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मला वाईट नारदांचं वाटत नाही, तुमचं वाटते. त्या बिचाऱ्या नारदांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं. तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू झुम करू. काय होणार आहे तुमचं देव जाणे. तुम्ही चौकात बसून ही कुणाली बघ, तिकडून गेली बघ, माझी बघ, हिची कंबर अशी, हिचा खांदा असा, हिचा बांधा असा, हिचे डोळे असे. तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच कांद्यात गेलं. कसं होणार आहे तुमचं. काळजी करू नका, आम्ही हे ना मागे झाले पाहू, पुढे जामीन आहे तुका. आता जे झालं ते झालं, इथून पुढे नजर थांबावी. आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन. जेव्हा तू सत्य वाटशील
त्या दिवशी माझी अवस्था वेगळी असेल, पण जोपर्यंत मला तुझी आवड लागत नाही तोपर्यंत कल्पनेची माझी अवस्था वाईटच असते. किती अधिकार असावा, किती मन मोठं असावं, काय सांगावं. तेवढी सुंदर स्त्री तुकोबारायांनी बघितली, पण मनामध्ये जराही वाईट विचार आला. तुम्ही विषयाकडे आलात का? आपला विषय कुठून निघाला होता? जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर स्त्री बघितली, तिथून विषय निघाला होता. एवढी सुंदर स्त्री बघूनही त्यांच्या मनामध्ये जराही कपट किंवा जराही वासना आली नाही. तेवढ्या सुंदर स्त्रीला बघून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माय आमच्या दारात कशाला ग? त्या मुलीने सांगावं, तुकोबा पंचकृषीने सांगितलं, फार मोठं मन आहे म्हणे तुमचं, जगद्गुरु आहात म्हणे तुम्ही. कमी वयात लग्न झालं आणि कमी वयातच नवरा साथ सोडून गेला. नवरा गेला याचा कलंक सासरच्या मंडळीने माझ्या मस्तकी मारला. उलट्या पायाची, करंटी, कलंकित, अलक्ष्मी अशा शब्दांच्या कितीतरी भडीमारांनी माझं काळीज फोडून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं. एकटी असते तर जीवही दिला असता, पण तुकोबा हातात 1 वर्षाचं लेकरू होतं. विचार केला आपण जीव द्यावा तर ज्याला बाप ना माय, जिथे आपली मायबाप सांभाळायची सामर्थ्य त्या जंजात नाही, ते आपलं लेकरू काय सांभाळणार आहे? आजपर्यंत जगले ती फक्त लेकरांकडे बघून जगले तुकोबा. फक्त त्या लेकराच्या तोंडाकडे बघायचंय आणि विचार करायचे, याला माझ्याशिवाय कुणी नाही, मला जगल्याशिवाय पर्याय, तर मागेच जीव दिला असता. पण तरणी बाई म्हटलं की तिचं पोट भरलंय का नाही हे समाजाला दिसत नाही, पण बाई तरणी म्हटलं की तिच्या साडीतनं उघडं पडलेलं शरीर समाज नजर भरून बघितल्याशिवाय राहत नाही. माझ्या पोटांची भूक कुणाला दिसली नाही, पण प्रत्येकाने त्याच्या वासनेची भूक मात्र माझ्याकडे बघून भागवली. आजपर्यंत पावित्र्यानं जगले, स्वाभिमानानं जगवलं या लेकराला. त्याला एकच शिकवलं, लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी तुला जास्त समाधान देणार आहे. पण लेकराचं पोट भरता भरता स्वतःचा हव्यास पुरवता आला, स्वतःची हाऊसमौज करता आली. एकच लुगडं घरातून बाहेर पडल्यापासून घातलंय, जीर्ण झालंय, ते फाटलंय बऱ्याच ठिकाणी. तुम्ही आईबाप आहात म्हणे आणि आईकडे मागायला लाजायचं नसतं म्हणून मागते तुकोबा. पोटासाठी काही नको, पण बहीण म्हणून अंग झाकण्यासाठी घरात साडी असेल तर द्या. तुकोबांनी विचार केला नाही. बायकोचं लुगडं कणगीवरचं घेतलं आणि त्या बाईच्या पदरात टाकलं. तुकोबाला माहीत नसेल का आपली बायको एकाच लुगड्यावर संसार करते? नवऱ्याला माहीत नसतं का? सगळं माहीत असतं, तो दाखवत नाही. फक्त संत कोणाला म्हणावं दादा, स्वतःचा संसार उघड्यावर जरी पडला तरी समाजाच्या सुखाची जी सामर्थ्याने जाण ठेवतात. स्वतःचा संसार उघड्यावर पाडला तरी पुढच्याच्या संसार झाकायचं सामर्थ्य ज्यांच्यात असतं ना, त्यांना संत म्हणायचं. त्या जगद्गुरु तुकोबांनी त्या बाईचं अंग झाकायला स्वतःच्या बायकोचं एकुलतं एक लुगडं तिच्या पदरात टाकलं. व्हावी तया कुळा. आम्ही त्यांच्यासाठी आयुष्य मागतोय, या विचारांसाठी आयुष्य मागतोय, या दानभूमिकेसाठी आयुष्य मागतोय. आम्ही फार सुंदर परंपरेतले लेकर आहेत. आम्ही त्या परंपरेची जाण ठेवण्यासाठी त्या परंपरेचं आयुष्य मागतो. नामदेवरात ते सांगतात, हेच ऐकत आलो आजपर्यंत ज्ञानोबा तुकोबांचं. म्हणून मी सामर्थ्याने परमात्मा तुझ्याकडे कधी काही मागणारा न मागणारा व्यक्तिमत्व आज तुझ्याकडे वैष्णव या अधिकाराने मागतो. हे विचार, ही भावना, हे मोठेपण ज्या कुळामध्ये आहे त्या कुळाच्या प्रत्येकाला सामर्थ्यानं आयुष्य असावं. अभंगाचं अकल्प आयुष्य मागित या कुळा, 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 आयुष्य मागित या कुळा, अकल्प आयुष्य मागित या कुळा, अकल्प आयुष्य मागित या भागत या
पुढा अकल्प आयुष्य भाविता या पुढा अकल्प आयुष्य भाविता या पुढा अकल्प आयुष्य भाविता या पुढा आयुष्य. फक्त कीर्तनकाराशीच नाही, प्रत्येक कलाकार, गायक, वादक या प्रत्येक गुणवंत मंडळीशी जे आपुलकीचं नातं जोडतात. कारण कीर्तनकाराला कोणीही प्रेम देतं, पण सामान्यतेने प्रत्येक वारकऱ्यावर ज्यांचा जीव आहे, प्रत्येक वैष्णवावर ज्यांचा जीव आहे, असं आमचे मामा. त्या मामांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सर्वच त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं असतील, त्यांच्या सुना असतील, त्यांचे नातू असतील, वारकरी संप्रदायावर जीव तुडून प्रेम करणारी मंडळी आहेत ही. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड पखावाज मृदुंग ज्यांनी वाजवला असं आमचं बाजीराव महाराज. महाराज आज आमच्या बाजीराव महाराजांचाही अभिष्ट चिंतन सोहळा आहे बरं का. म्हणजे त्यांना हा अभंग त्यांनाही लागू झाला महाराज बरं का. म्हणून त्यांनाही पांडुरंग परमात्मा अकल्प आयुष्य देव. आमचे संजय दादा ज्यांच्या अभिष्टचिंतनामुळे हा सोहळा इथं उभा केला. या भागाचं कल्याण करायची ताकद, म्हणजे ह्या भागाचं कल्याण करायची ताकद ज्या संजयकडे आहे महाराज बरं का. म्हणजे सगळं जुळून आलंय महाराज बरं का. तर ते आमचे संजय दादा अगदी गोड सुंदर व्यक्तिमत्व, चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या पांडुरंग परमात्मा अशीच जनसेवा करायचं सामर्थ्य कायम त्यांच्या पदरात देव आणि असंच जनसेवा करायची ताकद अखंडितपणे त्यांच्या मनगडात पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने राहू ही परमात्म्याच्यासाठी प्रार्थना करते. उपस्थित सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण भागवत महाराज, अगदी सुंदर ज्यांचा आवाज आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण गोरख महाराज, अगदी सुंदर गोड ज्यांचं गायन आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज. ही सगळी मंडळी साष्टांग दंडवत सगळ्या महाराज मंडळीच्या चरणावर. विष्णू महाराज, सगळी मंडळी, अगदी विनेकरी दादा, सगळी टाळकरी, माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व, कर्तृत्व, सामर्थ्य आहे, आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी सगळी महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. कॅमेरावले दादा, तुमच्या दोघांचंही मनस्वी आभार. तुम्हामुळेच हा संकीर्तन सोहळा जे उपस्थित नाही आहेत त्यांच्यापर्यंतही पोचतो आणि आमचं जे वैभव आहे यात तुमचा फार मोठा वाटा आहे हे आम्हाला मान्य आहे. म्हणून तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. उपस्थित सगळी महाराज मंडळी, हरिभक्तपरायण गोविंद महाराज, हरिभक्तपरायण शंकर महाराज. नाही तुम्ही दोघं तसे एकच, हरिहरा नाही वेद महाराज बरं का. गोविंद महाराज आणि शंकर महाराज अवतारी एक आहे, नाम स्वरूपी फरक आहे महाराज. दोघांचे मनस्वी आभार. तुम्ही सगळेच सुंदर कीर्तनकार, गायक, वादक आणि सामर्थ्यवंत वारकरी असून सुद्धा लहान बहिणीचं तोडकं मोडकं ऐकायचं सामर्थ्य तुमच्यात आहे. हाच वारकरी संप्रदायाचा मोठेपणा आहे. स्वतःकडे भरगतचं ज्ञान असून पुढच्या आज्ञानी माणसाचंही ऐकायची क्षमता ज्याच्यात असते तो वारकरी असतो. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. काही चुकलं तर क्षमा. सविला विराम. ज्ञानेश्वर माऊली.